हरिओम. समाधीपाद सूत्र क्रमांक 17. वितर्क विचार आनंद अस्मिता रूप अनुगमात संप्रज्ञात. वितर्क म्हणजे स्थूल विषयांवरती चिंतन, विचार म्हणजे सूक्ष्म विषयांवरती चिंतन, आनंद म्हणजे गहन प्रसन्नता, अस्मिता म्हणजे अहंभावाची सूक्ष्म जाणीव, मीपणा, रूप म्हणजे स्वरूप, अनुगमात म्हणजे अनुकरणाने अनुसरणाने, संप्रज्ञात म्हणजे जाणीवेसह असलेली समाधी. ज्या समाधीमध्ये वितर्क आहे, विचार आहे, आनंद आहे आणि अस्मिता आहे, हे क्रमाक्रमाने अनुभवले जाते, तिला संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. या सूत्रामध्ये पतंजलींनी संप्रज्ञात समाधीचे 4 टप्पे सांगितलेले आहेत. सर्वप्रथम वितर्क समाधी म्हणजे कसं, स्थूल विषयांवरती, जसं की देह आहे, इंद्रिय आहे किंवा तत्व आहे, स्थूल तत्व आहेत, यांचं चिंतन करत करत मन स्थिर करणे, याला वितर्क समाधी असे म्हणतात. मंत्रजाप करतानाच्या अक्षरांचे ध्यान करणे, ध्वनीचे ध्यान करणे म्हणजे वितर्क समाधी. विचार समाधी काय आहे? सूक्ष्म तत्व, जसं की तन्मात्रा आहे, सूक्ष्म शरीर आहे किंवा कारण शरीर आहे, यावरती केलेली एकाग्रता. स्थूल विचार ओसरून जिथं सूक्ष्म चिंतन सुरू राहते, त्याला विचार समाधी असे म्हणतात. आनंद समाधी, मनामध्ये खोल प्रसन्नता आल्यानंतर, आनंदाचा अनुभव आल्याच्या नंतर तो बाह्य विषयांवरती न राहता अंतर्मुख शांततेमध्ये असतो, ती आनंद समाधी आहे. इथे अहंकार कमी होतो पण पूर्ण नाहीसा होत नाही. मग अस्मिता समाधी काय आहे? अस्मिता म्हणजे अहंभावाची केवळ सूक्ष्म जाणीव उरलेली आहे. मी आहे, मीपणा आहे अशी अवस्था. पण त्या मीपणा पलीकडे जाणे अजूनही बाकी असते, ती अस्मिता समाधी. या सर्व अवस्था अजूनही संपूर्ण समाधी नाही आहेत, यामध्ये जाणीव असतात, म्हणूनच यांना संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. एखादा साधक श्वासावरती ध्यान करतो, सुरुवातीला श्वासांच्या हालचाली म्हणजे वितर्क जाणवतात ना, नंतर फक्त प्राणशक्तीच्या प्रवाहांवरती म्हणजे विचारावरती ध्यान करायला लागतो. त्यानंतर मन प्रसन्न होते, हलकं वाटतं, तेव्हा त्याला आनंद समाधी मिळते. आणि शेवटी फक्त मी आहे अशी जाणीव राहते, तेव्हा अस्मिता समाधी येते. येथे द्वैत आहे, ध्यान करणारा आणि ध्यानाचा विषय, असं द्वैत इथे आहेच की. ही जी समाधीची अवस्था आहे, ही समाधी मुक्तीचं अंतिम ध्येय नाही, पण मोक्षाच्या जवळ नेणारी पायरी आहे. धन्यवाद.